म्हाडा नाशिक मंडळातर्फे 20% सर्वसमावेशक योजनेतील 412 सदनिकांच्या विक्रीसाठी सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते संगणकीय सोडत. ग्रँड मास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, नरेंद्र आणि धनुष श्रीकांत यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश. फुटबॉलमध्ये योगदानासाठी अरुमेनायगम यांना अर्जुन जीवन गौरव तर नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर. राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक जोडला. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणांतर्गत राज्यातील 2,07,00,000हून अधिक मतदारांनी आवश्यक अर्ज BLOकडे जमा केलेले नाहीत. ही संख्या एकूण मतदारांच्या 21% अधिक आहे. ठाण्यात 38%, मुंबई शहरात 37%, मुंबई उपनगरात 34%, तर पुणे आणि नागपुरात 31% अधिक मतदारांनी अर्ज दिलेले नाहीत. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करून नाव समाविष्ट करता येईल. अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. मध्य प्रदेशातील भिंड ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्गावर चिमका गावाजवळ पिकअप वाहनाची डंपरला धडक होऊन 8 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी. मृत सर्वजण उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीचे रहिवासी असून भात लागवडीचे काम पूर्ण करून परतत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील 798 रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी 15,79,66,000 रुपयांची मदत देण्यात आली. जिल्हास्तरीय कक्ष आणि अद्ययावत ऑनलाईन प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळत आहे. गडचिरोलीतील कनेरी येथे विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनाची मंजुरी. मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 2.89 हेक्टर जागेवर उभारण्यात येणाऱ्या केंद्रात आधुनिक मत्स्यपालन, मत्स्यबीज उत्पादन व मत्स्य प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे मत्स्य उत्पादन, मच्छीमारांचे उत्पन्न आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे. मराठी चित्रपटांचा दर्जा, गुणवत्ता आणि नाविन्य कायम राखत नव्या, विशेषतः जेनझी प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या चित्रपटाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासन सहभागी होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. आधुनिक तंत्रज्ञान, AI, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करून मराठी चित्रपटांना नव्या प्रेक्षक वर्गाशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. सुधारित नियमांच्या अंमलबजावणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 19 ऑगस्ट रोजी मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी व त्यासाठीची कार्यपद्धती यावर बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ऑटो रिक्षा व टॅक्सींचे 9,78,541 वैध परवाने आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 23,798 शेतकरी कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर पाठवण्यात आली होती. प्राथमिक तपासणीत 18,453 खाती पात्र ठरली. पहिल्या टप्प्यात 12,311 खातेदारांच्या कर्ज खात्यात 86,72,00,000 जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेला मोठा दिलासा मिळाला असून प्राथमिक कृषी पतसंस्थांमार्फत शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.